नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। एक सविस्तर बातमी। जवळपास वर्षभरानंतर आपण सत्तेत कसे गेलो याची जवळपास पूर्ण कहाणी अजित पवारांनी आता पहिल्यांदाच उलगडली आहे। दिल्लीत पत्रकारांशी बोलत असताना सत्तेत सामील होण्यापूर्वी अजितदादा दिल्लीत कसे जात होते आणि त्यासाठी कसं वेषांतर करत होते, पाहूयात हा रिपोर्ट। एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी देवेंद्र फडणवीस वेषांतर करून गुवाहाटीला गेल्याच्या चर्चा मध्यंतरी चांगल्याच रंगल्या होत्या। मात्र अजित पवारांचं बंड आणि सत्ता समावेशाच्या नाट्यामध्ये प्रत्यक्षात खुद्द अजितदादांनीच वेषांतर करून गुपचूपरित्या 10 वेळा दिल्ली गाठली। या सिक्रेट बैठकांची सारी गुपितं खुद्द अजित पवार यांनीच उघड केली आहे। 2 मे 2023ला शरद पवारांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल पवारांच्या राजीनाम्याच्या बाजूने होते। मात्र इतरांच्या विरोधामुळे पवारांनी राजीनामा मागे घेतला। महिनाभरानं 2 जून 2023ला अजित पवार पटेलांसह 9 बडे नेते भाजपसोबत सत्तेत सामील झाले। मात्र 2 जूनच्या या सत्तांतराची तालीम खूप महिने आधीपासूनच राजधानी दिल्लीत रंगत होती। त्यासाठी वेषांतर करून अजित पवार अमित शहांना 1-2 नव्हे तर तब्बल 10 वेळा भेटले होते। काल नीती आयोगाच्या बैठकीसाठी अजित पवारांनी दिल्लीत तटकरेंच्या निवासस्थानी पत्रकारांशी गप्पा मारल्या। त्याच गप्पांमध्ये ते सत्तेत कसे गेले त्याची गुपितं अजित पवार यांनी उघडली आहे। अंदाजानुसार महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी फुटीचं नाट्य हे साधारण 3 ते 4 महिन्यांआधीपासूनच दिल्लीमध्ये लिहिलं जात होतं। अजित पवारांनी गप्पांमध्ये कोणकोणती सिक्रेट सांगितली आहेत पाहूया। गुपित नंबर 1, स्पेशल चार्टर्ड प्लेन ऐवजी अजित पवार शहांच्या भेटीसाठी सामान्य प्रवासी विमानानं दिल्लीत पोहोचत होते। चार्टर्ड फ्लाईटचा वापर VVIP करत असल्यानं सुरक्षेसाठी त्यांचं नाव रेकॉर्डवर असतं। मात्र नाव गुपित ठेवायचं असल्यामुळे अजित पवार कायम सामान्य विमानाने प्रवास करायचे। गुपित नंबर 2, अजित अनंतराव पवार हे नाव न वापरता प्रवासामध्ये AP अनंतराव असं शॉर्ट फॉर्म वापरून दिल्लीमध्ये लँड व्हायचे। विशेष म्हणजे बोर्डिंग पास सुद्धा याच नावानं तयार व्हायचा। गुपित नंबर 3, लोकांनी ओळखू नये म्हणून अजित पवार तोंडावर मास्क, डोक्यावर टोपी आणि डोळ्यांवर चष्मा लावून मुंबई ते दिल्ली प्रवास करायचे। अजितदादांच्या दाव्यानुसार वेषांतर इतकं जबराट व्हायचं की बाजूचा प्रवासी सुद्धा अजित पवारांना ओळखायचा नाही, म्हणजे सहप्रवाशांना देखील अजितदादांचा मागमूस लागत नव्हता। गुपित नंबर 4, माहितीनुसार अजित पवार रात्री 12च्या दरम्यान मुंबईतून दिल्लीसाठी टेक ऑफ करायचे। दिल्ली विमानतळावर अजितदादांना पिक करणारी गाडी तयार असायची। साधारण रात्री 2 नंतर अमित शहांसोबत मीटिंग व्हायची आणि पहाटे म्हणजे दिवस उजाडण्याआधी अजित पवार महाराष्ट्रामध्ये परतलेले असायचे। इकडे महाराष्ट्रामध्ये अजित पवार नॉट रिचेबल झाल्याच्या बातम्यांनी खळबळ उडायची। आपण कधीच खोटं बोलत नाहीत असं म्हणून अजित पवार नॉट रिचेबलच्या बातम्यांवरून माध्यमांवर संतापायचे आणि आपल्याला पित्त झाल्यानं आराम करत होतो अशा शब्दात अजित पवार माध्यमांच्या बातम्यांना निरर्थक ठरवायचे। शेवटी आम्ही माणूस आहोत, हाडामासाचे। जर पित्ताचा त्रास दुपारनं झाला म्हणून मी त्या बाबतीमध्ये आराम करत होतो। तुर्तास अजित पवारांनी उघड केलेल्या या गुपितांमुळे शरद पवारांचा राजीनामा अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना का हवा होता हे महाराष्ट्रासमोर आल्याचा दावा विरोधकांनी केला। एक मिनिट, अरे ऐका ना हो बाबा, काय एक माणूस घोषणा देत राहील तर कसं होणार? तुमच्या सोबत आम्ही काय मूर्ख आहेत काय? तुलाच हे करताय काय? हे काय म्हणजे काय? नाही काय नाही। संजय, काय चाललंय रे तुझं बाळा? असं कोण आला? जाऊ दे, मगाशी बोललो ना मी तुझ्याशी, पुन्हा काय? म्हणून ह्या लोकांना खूप घाई झाली होती पवार साहेबाला रिटायर करून राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं। आणि आज महाराष्ट्राला त्यांनी कबूल करून दाखवून दिलं की गेलेल्याचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बळा। या गोष्टीवर त्यांनी आज शिक्कामोर्तब केलाय आणि भारतीय जनता पार्टी सोबत जायचा ह्यांचा पूर्वनियोजित कट होता। विकास आणि हे सगळं थोतांडे जेलमध्ये जायचं नाही म्हणून तुम्ही भाजप सोबत गेला, याच्यावर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केला।
अजित पवारांचं बंड हे शरद पवारांच्याच सहमतीनं झाल्याचा राज ठाकरेंचा राजकीय तर्क स्वतः अजित पवार यांनीच खोडून काढलाय. आठवतं ना तुम्हाला हे अजित पवार वगैरे शपथविधीवर झालं त्यावेळेला पहिल्या एका तासात मी एक ट्विट केलं होतं की पहिली टीम रवाना झाली म्हणून. बरोबर की नाही? तसंच होतंय की नाही सगळं. आजही होर्डिंग लागली आहेत ना, शरद पवारांचा फोटो आहे त्याच्यावरती, अजित पवारांचा फोटो आहे. किती खोटं करायला काय मर्यादा आहेत की नाही? या खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गप्पा झाल्या. त्याच्यामध्ये जे दादांच्या मोकेपणाच्या स्वभावाप्रमाणे जे काय बोलायचं होतं ते बोललं. ते आज मला असं वाटतं अनपरिचित चर्चेचा तपशील आज आपल्या सगळ्या वाहिन्यांच्या वरती फिरतोय. महाराष्ट्राला रंगमंच किंवा नाटकाची फार मोठी परंपरा आहे. अगदी बालगंधर्वांपासून डॉक्टर श्रीराम लागूंपर्यंत, नाना पाटेकरांपर्यंत नाट्यसृष्टीनं अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे. यांनासुद्धा यापुढे रंगमंचावर त्यांच्या नाटकात सहभागी करून घेतला पाहिजे. आता पहा ना, अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे, रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून, टोप्या बदलून, खोट्या मिशा लावून पिळदार हे दिल्लीत अमित शहाना भेटायला जात होते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं याच्यावर चर्चा करत होते. शिंदेंच्या बंडावेळी सुद्धा गुवाहाटीमध्ये देवेंद्र फडणवीस वेषांतर करून एकनाथ शिंदेंच्या भेटीला जात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र फडणवीसांनी त्या नाकारल्या. पण फडणवीस गुपचूपरित्या भेटीला यायचे आणि शिंदेंसोबतचे आमदार झोपेतून जागे होण्याआधीच ते निघूनही जायचे. हे खुद्द एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलंय. सगळ्यात मोठे कलाकार आहेत. आम्ही कधी भेटायचो ते आमच्या लोकांना कळायचं नाही. सगळे झोपल्यावर मी जायचो, सगळे उठायच्या आधी मी परत जायचो. इकडे सगळं घडवणारे हे आहेत. कधी काय काय करतील, कधी काय काय करतील माहित नाही. अरे आपल्या राज्यसभेच्या 2 उमेदवार होते, आता इकडे कलाकार बसले, त्यांनी कोणाचे फोडले का माहीतच नाही. संतोष बांगर, त्याला मी बोलवलं नाही, त्यांनी मला फोन केला. मला फोन करायला घाबरत होता तो. बोले अरे कसं बोलणार, तर मग सांगू का, हे लोक त्यांना ओळखत नव्हते. म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला होता, किती हुबेहूब मेकअप. म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की हे कलाकार, या कलाकारांनी राजकारणातल्या मराठी नाट्यसृष्टीचं आणि आपल्या चित्रपट पडद्याचं फार मोठं नुकसान केलं. आता एकनाथ शिंदे वगैरे लोक सिनेमे काढतायत खोट्या कथा लिहून. एकनाथ शिंदे हे आतापासून वेश बदलून जात नव्हते, तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अमित शहाला आपलं अहमद पटेलना भेटायलाही वेश पालटून जात होते. आता नटसम्राट कोण आहे राज्यामध्ये या सगळ्या लोकांना माहित आहे. कॉमेडी कोण करतं हे सर्वांना माहित आहे. नकलाकार कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून राऊतांनी याबाबत बोलले, लोक त्याला चांगले ओळखून आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचं काम रोज करत राहावं सकाळ झाली. मला वाटतं संजय राऊत न बोललेलं बोला, की काहीही निरर्थक ते बोलत असतात, वाटेल तशी वायफाट बडबड करत असतात, काही बोलतात ते सकाळपासून. त्यांच्या जिभेला काही हाडच जाळलेलं नाहीये. त्यामुळे मला वाटतं त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं ते काही मला योग्य वाटत नाही. थोडक्यात शिंदेंच्या बंडावेळी फडणवीसांच्या गुपचूप भेटीनं गुवाहाटीमध्ये महाराष्ट्राचं नवं सत्ता नाट्य उभं राहिलं. त्याच्या काही महिन्यानंतरच अजित पवारांच्या बंडाची स्क्रिप्ट देखील दिल्लीमध्ये शहांच्या 10 गुप्त बैठकांमध्येच लिहिली गेली. संदीप राजगुळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.